नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। माने वस्तीला रस्ता मिळण्यासाठी नागरिकांचे प्रशासनाकडे साकडे। रिवासी अधिकारी शरद पवार यांना निवेदन सादर, अन्यथा उपोषण आंदोलनाचा इशारा। तालुक्यातील तिसगाव येथील माने वस्तीला ये-जा करण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी ठेलारी मेंढपाळ समाजाच्या नागरिकांनी 26 मे रोजी धुळे जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन सादर केले। मागणीची दखल न घेतल्यास उपोषण आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। निवेदनात म्हटले आहे की तिसगाव शिवारातील गट क्रमांक 105 मध्ये अनेक वर्षांपासून मानेवस्ती असून तेथील नागरिक पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय करतात। पूर्वी गावालगतच्या गट क्रमांक 1 मधून वस्तीपर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होता, मात्र संबंधित शेतमालकांनी तो रस्ता बंद केल्याने नागरिकांना मोठा फेरा मारून प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची ये-जा तसेच दैनंदिन व्यवहारांमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तहसील कार्यालयात यापूर्वी अर्ज दाखल करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच चौकशी अहवाल प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। रस्ता नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला वेळेत उपचारासाठी दवाखान्यात नेता आले नसल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर दावा देखील निवेदनात करण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। 8 दिवसांच्या आत पूर्वीपासून वापरात असलेला रस्ता खुला करून न दिल्यास हेलारी मेंढपाळ समाजातील नागरिक कुटुंबासह उपोषण आंदोलनास बसतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या निवेदनावर संजू बाबूलाव माने, श्रीकृष्ण बेडसे, तुळशीराम लक्ष्मण ठेलारी, पुंडलिक लक्ष्मण टिळे, नारायण बाबूराव माने यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत। मी संजय बाबूराव माने, राहणार तिसगाव मानेनगर वस्ती। तर आम्हाला बऱ्याच 150 वर्षापूर्वी आमचं तिथं 150 वर्षापूर्वी जमीन आहे तिथं। तर आजपर्यंत आम्हाला तिथं रस्त्याची फार मोठी तक्रार आहे की रस्ता जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही, शेतमालासाठी रस्ता नाही। आमची वस्ती आमच्या शेतात बसलेली, त्या वस्तीला जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही। माल तर कसा काढतो आम्हाला माहिती। आणि लहान लहान मुलं 30 ते 40 मुलं आहे, अंगणवाडीपासून तर MA BA पर्यंत मुलं शिकतात। तर त्या मुलांना शाळेत जायला रस्तासुद्धा नाही। पाणी पावसात नाला आहे, नाल्याकडनं जावं लागतं फिरून, नाल्याला पाणी येतं, लहान लहान मुलांना आम्हाला कामधंदे सोडून तिथं राहावं लागतं। तर या संदर्भात आम्हाला तहसीलदार यांना विनंती करू आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आम्हाला जेणेकरून आमची दखल घ्यावी आणि त्या संदर्भात आम्हाला न्याय मिळवून द्यावा। रस्त्याचा आमच्या मानेवस्ती तिसगाव तर मानेवस्तीपर्यंत रस्ता झालाच पाहिजे अशी विनम्र विनंती करतो। नाही मिळाला तर आम्ही अमर उपोषणासाठी विराड आणून आम्ही लहान थोर मुला बाळांशी आम्ही इथं अमर उपोषणाला बसण्यात तयार आहोत। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।